नमस्कार. लग्नाची बेडी या मालिकेचा अंतिम भाग आपल्याला पाहायला मिळणार आहे. इतके दिवस आपण सर्वजण पाहत होतो की मधुला शिक्षा झाली पाहिजे. सिंधू राघवच्या संसाराला लागलेलं हे जे ग्रहण आहे हे संपलं पाहिजे असं आपल्या सगळ्यांना वाटत होतं. आणि फायनली तो दिवस जो आलेला आहे तो म्हणजे मधुला तिच्या कर्माची शिक्षा मिळणार आहे आणि राघव सिंधू यांचा सुखाचा संसार सुरू होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे, आणखी रत्नबारकी कुटुंबाला कोणकोणत्या गोष्टी फेस करायला लागणार आहेत ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर लग्नाची बेडी मालिका संपताच नवीन मालिका आपल्या सर्वांच्या भेटीला येत आहे, ती म्हणजेच लग्नानंतर होईलच प्रेम. या मालिकेचेही अपडेट्स आपल्या चॅनलवरती आपल्याला मिळणार आहेत. त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. खूप सुंदर अशी मालिका आहे. नक्की कशा पद्धतीनं तिथे लग्नानंतर प्रेम होणार ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर आता राघव आणि सिंधू हे आत आलेले आहेत. मधूच्या डोक्याला बंदूक लावलेली आहे आणि सदा म्हणत असतो की आधी राघव तू गजाला आणून आत दे तरच मी हे सगळं करणार आहे. राघव म्हणत असतो की तुझ्या माणसांना तू बाहेर पाठव आणि त्यांना बघायला लाव की गजा आणलेला आहे आम्ही. परंतु इकडे सदा ऐकायलाच तयार नसतो. राघव म्हणतो की ठीक आहे, मी गजाला आत घेऊन यायला सांगतो, फक्त त्या दरवाजावरचा जो बॉम्ब आहे ना तो आधी रिफ्यूज कर, त्याशिवाय गजाला आत आणता येणार नाही असं राघवने सांगितलेलं असतं. मग सदाची माणसं जातात आणि दरवाजावरती त्यांनी जो बॉम्ब लावून ठेवलेला आहे तो बॉम्ब रिफ्यूज करायला तिथे गेलेले असतात. तो बॉम्ब ते रिफ्यूज करतात. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की सिंधू त्याचबरोबर घरातील सर्वजण खूप घाबरलेले आहेत आणि एकमेकांचा हात घट्ट हातात पकडून उभे आहेत. काहीही झालं तरीही आता काय होईल, कोणत्या क्षणी कोणती गोष्ट घडेल हे कोणाला काहीही कळत नाही. परंतु इकडे आता सदाने मधूच्या डोक्याला बंदूक लावलेली आहे आणि तो पाहतो तर खरंच गजाला आतमध्ये आणलं जात आहे. गजाच्या डोक्यावरती काळ्या रंगाची पिशवी घातलेली आहे आणि त्याला घेऊन पोलीस येत आहेत. राघवने सांगितलेलं असतं की माझी पोलीस फोर्स बाहेर आहे, परंतु सदाने ऐकलेलं नाही. मग राघवने गजाला आत आणलेलं आहे. परंतु आता सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं. राघव सिंधूला म्हणत असतो काळजी करू नकोस. आणि मग इकडे गजा आलेला आहे या गोष्टीचा आनंद सदाला खूप झालेला असतो आणि सदा म्हणू लागतो की चल गजा. आणि मग त्याने त्यांना सगळ्यांना सोडलेलं आहे. आणि मग त्याचबरोबर इकडे आता गजाला चल म्हटल्यानंतर गजा येतच नाही. मग सदाला प्रश्न पडतो की हे सगळं अशा पद्धतीनं का होतंय, गजा का येत नाही आहे. आणि त्या क्षणी मग गजाला तो विचारतो काय झालं आहे. मग गजाच्या तोंडावर असलेली ती काळ्या रंगाची पिशवी आहे तो सदा काढून बाजूला टाकतो आणि त्यानंतर पाहू लागतो. तर सदा त्याच्याकडे पाहत आहे आणि त्याच्या डोक्यावरची ती काळं कापड काढल्यानंतर सदाला धक्का बसतो, कारण तो गजा नसून तो आपल्या राघवच्या टीममधलाच एक मेंबर असतो. आणि त्याचबरोबर सिंधू घरातील सर्वांना खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण हे सगळं अशा पद्धतीनं घडलेलं असतं. आणि हे ज्या पद्धतीनं घडत आहे ते पाहून आता सदाच्या पायाखालची जमीन सरकते. कारण काहीही झालं तरीही राघव आणि सिंधू हे दोघंजण किती अगदी चालाकीने सगळ्या गोष्टी हँडल करत आहेत ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर राघव आणि सिंधू हे सगळं जेव्हा करत आहेत तेव्हा आता राघवच्या टीममधल्या त्या इन्स्पेक्टरने सदाच्या डोक्याला बंदूक लावलेली आहे आणि चल आता. राघव त्याला म्हणतो की जा घेऊन जा यांना. आणि तेव्हा सदा म्हणू लागत असतो की मित्रा ह्यावेळेस पण तू पुन्हा धोका दिलायस मला. राघव म्हणतो की तू ज्या पद्धतीने माझ्या घरावरती हल्ला केलास त्यावेळेस मी काय विचार करायला पाहिजे होता. आणि मग त्याच्या टीमला सांगतो की याला घेऊन जा असं म्हणत त्यांनी राघवने ऑर्डर सोडलेली आहे आणि राघवची टीम या सगळ्यांना आता घेऊन जात आहे. तर इथे जे बॉम्ब रिफ्यूज करणारे आहेत ते तिथं आलेले असतात. सगळे बॉम्ब हे काढून टाकायचे असतात. ते म्हणतात की राघव सर घराच्या भोवती लावलेले सगळे बॉम्ब आम्ही काढून टाकलेले आहेत. मग राघव म्हणतो की ठीक आहे. आता पोलिसांनी त्या सदाला त्याच्या साथीदारांना पकडून नेलेलं आहे आणि राघव आणि रत्नबारकी कुटुंब या एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर पडलेलं आहे. सगळेजण सांगत असतात की खरंच सिंधू तू चालाकीने फोन केलास आणि राघवला इथे बोलावून घेतलंस म्हणून हे सगळं पॉसिबल झालेलं आहे, अन्यथा आम्हाला नव्हतं वाटत की आपण या सगळ्यातून बाहेर पडेल.
तेव्हा सिंधू म्हणत असते की मी एकटीनं काही केलेलं नाही आहे, आपण सगळेजण होतो. तेव्हा रुक्मिणी काकू म्हणत असतात की खरंच आज एवढ्या चालाखीने सिंधू तू फोन केलास, राघवला बोलावून घेतलंस, म्हणूनच हे सगळं पॉसिबल झालेलं आहे. अन्यथा आपल्याला खूप वाईट दिवस बघायला लागले असते. हे सगळं बोलत असतात. त्याचवेळी सगळेजण सिंधूचं कौतुक करत आहेत, सिंधूच्याबद्दल बोलत आहेत. आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की सिंधू सर्वजण तिथं आहेत. सिंधूने राघवच्या डोक्याला ड्रेसिंग करून दिलेलं आहे, कारण राघवच्या डोक्याला मार लागलेला असतो. परंतु मधू कुठं आहे? कारण इकडे रुक्मिणी काकू सगळेजण म्हणत असतात की मधू कुठं गेलेली आहे? सिंधू एवढं सगळं होऊन पण मधू संकटात आहे, तर तू मधूला वाचवण्याचा निर्णय घेतला, मधूलाही या संकटातून बाहेर काढलं, हे बोललं जात असतं. सिंधू आणि राघव एकमेकांकडे पाहत आहेत. राघव सिंधूचं कौतुक करत आहे. खरंच सिंधू ही या घरची गृहलक्ष्मी आहे, खरंच लक्ष्मी आहे, असं रुक्मिणी काकू, ऋतुजा, त्याचबरोबर राजश्री सर्वजण बोलत असतात. कारण त्यांचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आज सिंधूमुळं आपण एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर पडलेलो आहोत. हा दिवस आपल्याला बघायला मिळत आहे, अन्यथा आपल्यावरती खूप वाईट प्रसंग आला असता, आपण जिवंत राहिलो असतो की नाही हेही माहिती नाही, हे बोललं जात असतं. त्याचबरोबर सगळेजण पाहत असतात. सिंधू आणि राघव एकमेकांकडे पाहत आहेत, एकमेकांशी बोलत आहेत. त्याचवेळी राघव सिंधूला म्हणत असतो, खरं आहे सिंधू, हे सगळेजण जे बोलत आहेत ना ते अगदी खरं आहे, तू ना चालाकीने हे सगळं केलेलं आहे. मग विनू आणि त्याचबरोबर सावी धावत तिथे येतात आणि ते म्हणू लागतात की बाबा आम्ही पण घाबरलो नाही, आम्ही पण खूप ब्रेव आहोत. तेव्हा राघव म्हणतो की हो, माझी मुलंही तेवढीच हुशार आहेत आणि ब्रेव आहेत, तीही घाबरली नाहीत. आणि मग सगळेजण एकमेकांशी बोलत आहेत, कौतुक करत आहेत. एवढ्या मोठ्या संकटातून आपण बाहेर पडलेलो आहोत आणि हे सगळं शक्य झालेलं आहे ते म्हणजे राघव आणि रत्नपारखी कुटुंबांनी एकत्र दाखवलेली एकी. एकजुटीनं त्या गुंडांशी, त्या नक्षलवाद्यांशी लढले सर्वजण, म्हणून या सगळ्यातून आपण बाहेर पडलेलो आहोत, असं सिंधूचं म्हणणं असतं. राघव म्हणत असतो की सिंधू, आय प्राऊड ऑफ यू, खरंच हे सगळं तुझ्यामुळं पॉसिबल झालं आहे, तू जर आज नसती तर हे सगळं कसं होऊ झालं असतं, असं म्हणत राघवने सिंधूला मिठीत घेतलेलं आहे. राघव आणि सिंधू एकमेकांच्या मिठीत आहेत. त्याचवेळी मुलंही त्यांच्याकडे पाहत आहेत, घरातली सर्वजण तिथं आहेत. त्यावेळेस रुक्मिणी काकू खुणवतात. राघव आणि सिंधू लाजतात आणि गालातल्या गालात हसू लागतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सिंधू म्हणते की राघव, मला कसला तरी आवाज येतोय. तेव्हा राघव म्हणतो, हां मलाही येतोय. आणि मग सिंधू पुन्हा म्हणू लागते की राघव, मला वाटतं हा बॉम्बचा आवाज आहे. मग राघव काकूला, आईला, सगळ्यांना सांगतो की मुलांना घेऊन तुम्ही आत जा, आम्ही दोघंजण बघतो. असं म्हणत हे दोघंजण नक्की आवाज कुठून येतोय म्हणून शोध घेऊ लागतात. आणि त्याचवेळी त्यांना धक्का बसतो. सिंधू आणि राघव शोध घेत आहेत. नक्की काय झालेलं आहे, नक्की कशाचा आवाज येतोय, हा प्रश्न त्यांच्या पुढे असतो. म्हणून ते दोघंही शोध घेत असतात. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की सिंधू आणि राघव अगदी जोरदार तयारीला लागलेले असतात. तेवढ्यात सिंधूला सोप्याच्या खाली चेअरला लावलेला तो बॉम्ब दिसतो आणि सिंधूला धक्का बसतो. सिंधू तो बॉम्ब खेचून बाहेर काढत असते, कारण काहीही झालं तरीही तो जर बॉम्ब उडाला तर खूप अवघड होणार आहे, आपलं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं, या गोष्टीची जाणीव सिंधूला असते. म्हणून सिंधूने तो बॉम्ब तिथून बाहेर काढायची तयारी दाखवलेली असते. तो बॉम्ब ती हातात घेते आणि म्हणू लागते की राघव, मला बॉम्ब मिळालेला आहे. आणि असं म्हणत तिने राघवकडे तो बॉम्ब घेऊन येते आणि राघवला दाखवू लागते. राघव म्हणतो की सिंधू, ते ठेव तिथं, माझ्याकडे दे, मी बाहेर घेऊन जातो. तर सिंधू म्हणू लागते की नाही राघव, काही झालं तरी आता 3 मिनिटं आहेत, मी हा बॉम्ब घेऊन बाहेर जात आहे, तुम्ही सगळेजण आत थांबा. तेव्हा सिंधू पळतच असते, कारण ह्या 3 मिनिटामध्ये तो बॉम्ब घरापासून बऱ्याचशा डिस्टन्सवर नेऊन ठेवणं गरजेचं असतं. तेव्हा राघव म्हणतो की थांब सिंधू, मीही तुझ्याबरोबर येत आहे. परंतु मधू तिकडून आलेली असते आणि मधू जोरात किंचाळते आणि म्हणू लागते की सिंधू थांब, बस झालं, सगळं क्रेडिट तुलाच घ्यायचं आहे, आजपर्यंत हे सगळं तू तेच केलेलं आहे, सगळं तुला तुझ्या म्हणण्याप्रमाणेच हवं आहे, म्हणून तू सगळं क्रेडिट घेण्यासाठी हे सगळं करत असते. आज मी या घरासाठी एवढ्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, पण या घरातल्यांच्या लक्षात अजिबात ते राहिलेलं नाही, कारण याला फक्त जबाबदार तू आहे. तुझ्यामुळे हे सगळं झालेलं आहे, कारण तू कधी त्यांना माझं महत्त्व कळूच दिलं नाही. तू प्रत्येक वेळेस त्याच्यावरती नवीन इतिहास घडवत गेली आणि मग मी जे केलेलं होतं ते सगळेजण विसरत गेले. हे सगळं फक्त आणि फक्त तुझ्यामुळं होत आहे, या सगळ्याला जबाबदार तू आहेस, या सगळ्याला तुझ्यामुळं होत आहे, असं म्हणत तिने
सिंधूच्या हातातील तो बॉम्ब स्वतःच्या हातात घेतलेला असतो. राघव म्हणत असतो की मी त्या बॉम्बची जी टीम आहे त्यांना बोलवून घेतो, परंतु इथे कोणीच ऐकायला तयार नसतं. आणि त्याचबरोबर हे सगळेजण तिथं उभे असतात. आणि मग मधूने सिंधूच्या हातातून तो बॉम्ब काढून घेतलेला आहे आणि म्हणालेले आहे की आता मी चाललेले आहे. आणि ती बाहेरून कडी लावून तो बॉम्ब घेऊन पळत जाते. हे सगळेजण विचार करत आहेत की काही झालं तरीही आपल्याला आता काहीतरी केलं पाहिजे, कारण राघवला ते म्हणत असतात की राघव तू दरवाजा उघड. राघव दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत असतो आणि जोरात धक्का देतो, तो दरवाजा उघडतो. सगळेजण इकडे मधूच्या मागे पळत असतात. मधूचं असं म्हणणं असतं की आजपर्यंत सिंधू तू या घरासाठी एवढं केलेलं आहेस ना, पण मी तुझ्यापेक्षाही जास्त केलं, पण यांना कधीच कोणाला वाटलं नाही की मी या घरासाठी काहीतरी करत आहे. प्रत्येक वेळेस सगळ्यांना तुझंच कौतुक होतं, सगळ्यांना तुझ्याबद्दलच वाटत होतं. सगळ्यांचं असं म्हणणं होतं की तूच या घरासाठी भलं करत आहे, या घराच्या भल्याचा विचार करत आहे, परंतु तुझ्या लक्षात आलं नाही, कारण हे सगळं मीही केलेलं होतं. पण आज मला कळलेलं आहे की प्रेम ओरबाडून मिळत नाही, तर मला नक्कीच त्यासाठी काहीतरी करावं लागणार आहे. म्हणून मी आज ठरवलेलं आहे की मी त्याग करणार आहे, आणि तोही माझ्या प्रेमाचा. राघव, मी तुला खरं सांगत आहे की मी माझ्या प्रेमाचा त्याग करत आहे. मला काही करून मला पुढच्या जन्मामध्ये तू हवा आहे. जोपर्यंत तू मला मिळत नाही तोपर्यंत मी वाट बघत राहणार आहे, असं ती बोलत असते. आणि त्याचबरोबर तिचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही मी शांत राहणार नाही, कारण मी ठरवलेलं आहे की मी आता स्वतःला संपवत आहे. राघव, पुढच्या जन्मात मी तुला भेटेल. गुड बाय राघव, असं ती म्हणत असते. सिंधू, राघव सगळेजण तिला समजवत असतात, पण ती म्हणत असते की तुम्हाला सावी आणि विनूची शपथ आहे, कोणीही पुढे यायचं नाही. हे सगळं ती बोलत असते तेव्हा रत्नबारकी कुटुंबाला धक्का बसलेला असतो. ते म्हणत असतात की काय करायचं, हिला कसं समजवायचं आहे, हिला या सगळ्यातून आपण कसं बाहेर काढायचं आहे, हा प्रश्न त्यांना पडलेला असतो. ते सगळेजण म्हणत असतात की असं नको करूस मधू तू, परंतु मधू मात्र ऐकायला तयारच नसते. मधूचं मात्र एवढंच म्हणणं असतं की काहीही झालं तरीही मी शांत राहणार नाही, कारण मला या सगळ्यांमध्ये राघव हवा आहे, आणि मला राघव हवा आहे त्यासाठी मी काहीही करू शकते, असं तिचं म्हणणं असतं. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की राघव म्हणत असतो की मधू प्लीज असं नको करूस, असा वेड्यासारखा विचार नको करू, परंतु ती ऐकायला तयार नसते. तिने हातामध्ये तसाच बॉम्ब पकडलेला असतो आणि ती म्हणत असते की काही झालं तरीही मी आता या सगळ्यामध्ये स्वतःला संपवणार आहे. राघव, पुढच्या जन्मी मला तू हवा आहेस. मी जोपर्यंत तू मिळत नाही तोपर्यंत वाट बघेल. सगळेजण पुढे जाणार असतात, पण मधू मात्र तिच्या हातातला बॉम्ब टाकून द्यायला तयारच नसते. आणि तिची ही नाटकं म्हणा किंवा वेडेपणा सुरू असतो आणि सगळ्यांना धक्का बसतो. फायनली तो बॉम्ब ब्लास्ट होतो आणि मधूला कळायचं बंद होतं, कारण मधूला कळतच नसतं की हे सगळं काय झालेलं आहे. आणि त्याचबरोबर इकडे मधू मात्र म्हणत असते, मधू आता संपलेली असते. सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि त्याचबरोबर सगळेजण पाहत असतात. आणि त्याचवेळी रुक्मिणी काकू, त्याचबरोबर आपली राजश्री, या सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. मधू जळून खाक झालेली असते. मधू त्या सगळ्यामध्ये नसते आणि सगळेजण हे पाहू लागलेले असतात. त्याचबरोबर इकडे या सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला आहे. काही करून मधूला या सगळ्यातून बाहेर काढणं गरजेचं होतं, पण ते करू शकलेले नाहीत. त्यानंतर आपल्याला मालिकेने 13 दिवसांचा लीप घेतलेला मिळतो की 13 दिवसानंतर सगळेजण मधूच्या फोटोला हार घालत आहेत, नमस्कार करत आहेत, सगळेजण तिथं आहेत. तेव्हा ऋषभ, त्याचबरोबर रत्नाकर, ऋतुराज सर्वजण तिथं आलेले असतात. रत्नाकर म्हणत असतो की आम्ही तिघंही पेढीच्या कामासाठी बाहेर होतो, तुम्ही फक्त बायका घरी होता, आणि महिला मंडळाने इतकं चांगलं काम करून या सगळ्यामध्ये खूपच लाख मोलाचं काम केलेलं आहे. तुम्ही सगळ्यांनी या सगळ्यातून आपल्या घराला वाचवलेलं आहे, आणि हे सगळं फक्त आणि फक्त तुमच्यामुळे झालेलं आहे. सगळ्यांचं कौतुक केलं जात असतं. सिंधू तिथं आलेले असते तेव्हा राघव आणि सिंधू म्हणत असतात की हो, आणि त्याचबरोबर इकडे राघव आणि सिंधू म्हणत असतात पण आता वाईट वाटते ते म्हणजे मधूच्या आईचं काय करायचं, कारण तिचे बाबाही तिच्यासोबत राहत नाहीत, असे सगळेजण विचारत असतात. तेव्हा सिंधू म्हणते की मधूच्या आईची जबाबदारी घेणं मी घेणार आहे, मी सांभाळणार आहे त्यांना. हे ऐकल्यानंतर सगळ्यांना धक्का बसतो. सगळेजण म्हणू लागतात की सिंधू तुला कळतंय का, गरज काय त्याची. तेव्हा सिंधू म्हणत असते की नाही, असं नाही बोलता येणार, आपल्याला गरज काय आहे, कारण मधूच्या आईला सांभाळणं हे आपल्यासाठी गरजेचं नाही, तर एक आपलं कर्तव्य आहे. आता मधूही त्यांच्याबरोबर नाही तर आपणच त्यांना सांभाळलं पाहिजे,
असं मधू इकडे सिंधूचं म्हणणं असतं. सिंधू ते बोलत असते, सगळेजण ऐकत असतात. तेव्हा राघव म्हणतो की मलाही सिंधूचं म्हणणं पटतंय, मलाही पटत आहे मग सिंधूचं म्हणणं, कारण सिंधू जे म्हणत आहे त्या गोष्टीमध्ये तथ्य आहे. काहीही झालं तरीही मधू ही आपली जबाबदारी होती, मधू या घरची होती आणि मधूने तो बॉम्ब उचलून नेला म्हणून आपण सगळेजण जिवंत आहोत. मधूने जर तो बॉम्ब नेला नसता तर आपल्यावर काय प्रसंग उद्भवला असता, हा विचार तिथं सगळेजण करत आहेत. त्याचबरोबर राघव म्हणत असतो की काही झालं तरीही मधूच्या आईला सांभाळणं ही आपली जबाबदारी आहे आणि सिंधू मी तुझ्यासोबत आहे, असं राघवने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. त्यानंतर आता इकडे विनू आणि त्याचबरोबर सावी म्हणू लागतात की मीही बाप्पाकडे इच्छा व्यक्त केलेली होती, बाप्पाला मी सांगितलेलं होतं की मला माझे बाबा लवकरात लवकर भेटव. त्यावेळेस विनूही म्हणतो की माझी इच्छा बाप्पाने पूर्ण केलेली आहे, मीही बाप्पाला सांगितलेलं होतं की माझ्या आईबाबांना, माझ्या खऱ्या आईबाबांना लवकर माझ्याकडे पाठव. आणि दोन्ही लेकरंही आता बाप्पाच्या समोर हात जोडून उभे असतात. तेही म्हणत असतात की काहीही झालं तरीही बाप्पाने आमचं ऐकलेलं आहे आणि आमची इच्छा पूर्ण केलेली आहे. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की सगळेजण तिथं आलेले आहेत आणि मग राघव म्हणतो चला आपण एक सेल्फी घेऊया. तेव्हा सिंधू म्हणते की आपण मधूच्या फोटोसोबत सेल्फी घेऊया. तेव्हा सगळ्यांचं म्हणणं असतं की तिला काय गरज आहे आपल्या फोटोमध्ये घ्यायची, परंतु हे सगळेजण कुणीच ऐकत नाही. सिंधू म्हणत असते की काही झालं तरी आज आपण जे जिवंत आहोत ते फक्त आणि फक्त मधूमुळे जिवंत आहोत हे बोललं जात असतं आणि मधूच्या फोटोला हार घातलेला असतो आणि एक सुंदर असा सेल्फी काढला जातो. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच नवीन मालिका आपल्या सर्वांच्या भेटीला येत आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला लग्नाची बेडी मालिकेचा हा शेवट कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणखी काय वेगळं करता आलं असतं या मालिकेचा शेवट करण्यासाठी? मधूला जेलमध्येही पाठवता आलं असतं, तिलाही शिक्षा देता आली असते. तुम्हाला काय वाटतं ते नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.